छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा गट क्रमांक 214 मधील भोगवटदार वर्ग 2 शेती जमिनीच्या तब्बल 31 एकर 7 गुंठे जमीन गैरमार्गाने हस्तांतर केले असून जमिनीच्या कथित बेकायदा विक्री प्रकरणावर आता विधान परिषदेत खळबळ उडाली आहे। या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सविस्तर अहवाल सादर केलाय। मौजे भेंडाळा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 214 या जमिनीची बेकायदा विक्री झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र विधान परिषदेत करण्यात आला होता। या प्रकरणी विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना क्रमांक 210 मांडत शासनाचे लक्ष वेधले होते। त्यानंतर महसूल मंत्रालय मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित जमिनीच्या व्यवहाराबाबत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांचा मुद्देनिहाय सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे। या अहवालात जमिनीची मालकी नोंदणी प्रक्रिया संबंधित व्यवहार आणि कायदेशीर बाबींचा तपशील समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणावर शासन कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।